कुठे गेला चष्मा? चष्मा हरवला तर सगळाच वांदा होईल. काय नीट दिसणार नाही. कुठे बरं ठेवला असेल का आठवत नाही. कुठे ठेवलाय चष्मा? टेबलवर असेल बहुतेक. फोन वाजला तर फोन कुठे? फोन कुठे? फोन 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 गेला. कोणाचं आहे कसं कळणार? हॅलो हॅलो भानू. मास्टर डॅ, तुला आता फोनवर भानू दिसते का? अरे सासूबाई तुम्ही बोलताय. बोला बोला. हो मीच. माझा फोन हे असणार ना? काय रे, काय चाललंय तुझं तिच्या बरोबर? अहो काय नाही, माझं काय त्यांच्या बरोबर चालणार हो? असं काय बोलताय तुम्ही? काही नाही चाललेलं. काय झालं, मला कोणाचा तरी फोन आला म्हणून मी उलटा फोन केला. तुम्ही हॅलो म्हणालात, मला वाटलं भानूच आहेत म्हणून विचारलं. हा, आता तुला भानूचाच आवाज ऐकायला येतो का? तुझ्यासारखी माझी पोट, तिला सोडून तू त्या टवळीच्या मागे लागला. अहो काय बोलताय तुम्ही? मी कोणाच्याही मागे नाही लागलेलो हो. म्हणजे ती तुझ्या मागे लागली? कोणीच कोणाच्या मागे नाही लागलेलं. माझं ऐका तुम्ही. काहीतरी उगाच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुझ्यावर विश्वास. अहो ऐका ऐका, तसं काही नाहीये. मी काय मी अरे मोन्या, काय लक्ष कुठे तुझं? डोळे फुटले का तुझे? नाही नाही नाही, फोनवर बोलत होता, लक्षच नाही गेलं. अरे हा काय पसारा करून ठेवलाय? तो उचलणार कोण? मी? हो हो नाही, मी उचलतो ना, उचलतो मी. लवकर उचला सगळा पसारा. अरे घर एका कबाड खाना. काय झालंय शुभम, माझा ना चष्मा हरवलाय, त्यामुळे दिसत नाहीये. काय कळत नाही काय झालंय. मग मी शोधून देऊ? बघ मिळाला तर. काय पसारा नुसता. काय हे कपडे सगळे? हा काय 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 झालं? काय तुला नीट नीट चष्मा ठेवता येते तेव्हा? अरे तुला डोळ्यावरचा चष्मा सांभाळता येत नाही. कसं सहन करायचं रे तुला? तुला वेंधळा तो वेंधळाच राहणार. आगे शोभा, शोभा अगं चष्मा तुटला. अरे मला लागलंय त्याचं काही नाही. तुला चष्म्याची पडली? नाही नाही शोभा, बघतो लागलाय का पायाला. बघू मला किती लागलंय बघू. राहू दे. सॉरी 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 सॉरी. सॉरी काय सॉरी? तुझ्या सॉरीचा काय लोटचा घालू मी? अरे काय रे, आता हा खर्च परत वाढला. रिपेअर करावा लागणार चष्मा. तू ना उदसा सुचली आणि तुझ्याशी लग्न केलं ना. उचला तो सगळा पसारा. हॅलो हॅलो, कोण मॅडम? हा मॅडम, नाही नाही नाही, निघतच होतो ना, आत्ता घरीच आहे. हा नाही निघतो, येतो ना, येतो. काय घरीच थांबू? आता घरी थांबून काय करणार आहेस? आणखीन काम वाढवून ठेवशील. मोने आधी हा पसारा आवर. हो 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 हो. नाही नाही मॅडम ऐका माझं. काय म्हणताय? घरीच पाठवताय? 2-3 तास तरी लागतील. अहो ऐका मॅडम, मी काय म्हणतो, करून ठेवतो. मी आईकडनं जाऊन येईपर्यंत हा सगळा पसारा नाही आवरलास ना तर लक्षात ठेव. हो 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 हो. अहो मॅडम ऐका माझं. चष्मा नसताना काम कसं करणार? अगं कुठे चाललीस? तुझ्याकडे चालले होते. तू कुठे निघालीस वर? आता तुझ्याशी कोण आहे का? मला तुलाच भेटायला चालले होते. वर नको जाऊस. वर खूप पसारा करून ठेवलाय त्यांनी. का? अगं त्याचा चष्मा सापडत नव्हता. सगळे इकडचे कपडे तिकडे, तिकडचे कपडे तिकडे. काय ना त्यात तो चष्मा पण फुटलाय. काय सांगू तुला.
खरंच ग बाई. कसा तुझा तो मास्टर डॅम वेंदळा, त्याला धड चष्मा सांभाळता येत नाही. हो ना. मालकांबद्दल काय म्हणाला? आली मास्टर डेचं नाव घेतलं की उगवलं. ताई, मालकांच्या चष्म्याला काय झालंय? काही नाही ग, फुटला तो. मला सांगा, मालकांना कधीपासून चष्मा आहे? ए, तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? तू जरा शांत हो ना. अगं लहानपणापासूनच आहे. शोभे, हे तुझ्या नवऱ्याच्या गाराण्यानं ना पोट नाही भरणार आहे माझं, कळलं ना? जेवणाचं काहीतरी बघ. भानू जा वर जा, काहीतरी खायला कर आणि जरा पसारा आवरायला मदत कर. त्या मोहण्याच्याने काय होणार नाही. अगं तिला कशाला? अगं काम अहो, काम आहेत मला. अगं जाऊ दे का तिला, करेल ती काम. शोभे, तुला कळत कसं नाही? तुला किती वेळा सांगितलं मी, त्या दोघांनी एकत्र ठेवून. अगं चल आपण वरती जाऊया. कस काय तेच बोलत बसते सारखी आपली. चल घरात. आता एवढ्या कमी वेळात मी ऑर्डर कशी पुरी करणार? हा चष्मा पण तुटलाय. मालक, मालक, सॉरी मालक, सॉरी. अहो असं तुम्ही एकदम येत जाऊ नका हो, घाबरायला होतं. थांबा, मी ठीक करते. नाही काय हरकत नाही, जरा हळद लावली की होईल ते होईल. असं कसं मालक? म्या केलं ना ते, मग मॅच ठीक करते. थांबा. झालं ठीक. हा. मालक, तुम्हाला किती वेळा सांगितलंय कामा नका करू म्हणून. चला उठा आता. अहो आपल्या घरातली कामं करण्यात कसली आली चोरी? आणि हा चष्मा तुटला ना म्हणून ते जरा फक्त बघत होतो. अहो मग मला बोलवायचं ना, म्या ठीक करून दिला असता. अहो काय झालं, चष्मा तुटल्यामुळे मी इतका गोंधळून गेलो, भांबावून गेलो की काही सुचेच ना. मग तुम्हाला हाक मारायचं पण लक्षात नाही राहिलं. थांबा, म्या करते. थँक्यू. अहो काय केलं तुम्ही हे? अहो मला काहीच नीट दिसत नाही. मी अशाने काम कसं करणार? मला ऑर्डर पूर्ण करायची आहे. कसली ऑर्डर? अहो मला आता मॅडमचा फोन आला होता. ते एका माणसाला पाठवतायत, ते 7-8 ड्रेस कटिंग करून द्यायचे त्यांना पुढच्या 2 तासात. तो माणूस आता येतच असेल. मोहन म्हात्रे. हा हा आहेत ना. हे काय? हा म्हात्रे, हो. तुम्हाला कपडा आणि मेजरमेंट द्यायला आलो होतो. हे घ्या. हा हे घ्या. हो म्हात्रे, असं काय करताय? तुम्हाला नीट दिसत नाहीये का? नाही काय आहे, तो माझा चष्मा जरा तुटलाय ना, त्यामुळे नीट दिसत नाही आहे. मग अशा अवस्थेत तुम्ही काम कसं करणार? हो मला हे आधीच सांगायचं ना. उगाच माझा वेळ वाया घालवला. नाही, ते काम करतील. मालक, या आहे ना. बरं मला सांगा, तुम्हाला जवळची नजर हवी का लांबची नजर हवी? जवळची. म्हात्रे. हो म्हात्रे, तुम्ही काय ठरवलंय? तुम्हाला जमेल काय? एवढ्या जवळ का उभे आहेत? मागे उभे राहा ना थोडे. हो मी कुठे जवळ आलोय? मला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला हे जमणार आहे की नाही. तसं मला मॅडमना कळवायचंय. हो मला नीट दिसत नाहीये, सगळं जवळ दिसतंय. मालक, समजा ठीक होईल. हा होईल तुमचं तासाभरात काम. म्हात्रे, एकही चूक तुम्हाला खूप महागात पडेल. हा हे घ्या. हा सगळं ठीक होईल. चला, मी तुम्हाला सोडून येते. हा ठेवतो का? जवळ पिशवी इथे ठेवली, त्यांची पिशवी हाताला लागत नाहीये पिशवी. शोभे, काहीतरी गडबड आहे बरं का? नाही गो, मस्त आहे, फ्रेश एकदम. फरसाणाबद्दल बोलत नाहीये मी. मास्टर आणि भानू ह्या दोघांच्यात काहीतरी गडबड आहे. अगं नवऱ्यावर एवढा विश्वास ठेवणं चांगलं नाही. कधी घात करेल ना, काही सांगता येत नाही. शेवटी पुरुष इथून तिथून सारखेच दिसतं, तसं नसतं म्हणून जग फसतं. तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करते. तुला जे दिसतंय ना, तसं काही नाहीये. हो, तू चल माझ्या बरोबर, तुला दाखवते. संधी मिळाली ना, दोघही गुलगुलू बोलत बसतात. जा ना, तूच जा, मला काही त्यात रस नाही. जा. असं माझ्या लेकीचा संसार वाचवण्यासाठी ना, मी काय वाटेल ते करेन. तू बस खा. दाखतेस मी. लांबून मास्टर हो. सासूबाई तुम्ही? काय रे, त्याला काय झालं?
भूत वाटले मी तुला? अहो तुम्ही एवढ्या जवळ येऊन का बोलताय माझ्याशी? काय हो, तुझ्या जवळ कुठे आले मी? अहो एवढ्या जवळून का बोलताय माझ्याशी? थोडं लांबून बोला ना. लांबच आहे मी, अंगावर येत नाही तुझ्या. अहो अजून थोड्या लांब जा ना. पुरतं ओळखू नये मी तुला मास्टरड्या. मला लांबच जायला सांगतेस का? हो 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 नाही हो नाही कसं का हो म्हणतोस? नाही हो हो नाही म्हण. तुझ्या भावनेचं जे काय चाललंय ना मला चांगलं माहितीये. सासूबाई तुमचा गैरसमज झालाय. हो हो हो. तुझ्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. भानू कुठे गेले? अहो त्या खाली गेले आहेत. लक्षात ठेवा, तुला ना मी सोडणार नाही. बारीक नजर आहे माझी तुझ्यावर. कर कर काम कर. काय करायचं कळत नाही. आधी दिसत नव्हतं. आधी सगळ्या गोष्टी इथे दिसतात. काय कळतच नाही. अहो भानू काहीतरी करा हो. सोडवा मला यातून. इकडे 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 इकडे. काय ग, तुला खायला बनवायला सांगितलं होतं ना? कुठे गायब झालीस तू? अहो ते मालकांच्या बुटीक मधनं एक जण आले होते ना, त्यांना सोडायला गेले होते मी. त्याला सोडलंस ना? आता मालकाला पकड. पकड म्हणजे? त्यांना काय झालं? ते पडले का? कुठे पडला नाहीये तो, नीट आहे. त्याला काही झालेलं नाही. आणि तू वरती जायची काही गरज नाही. अहो तुमच्याकडे काहीतरी खायला बनवते मी. ते खाली पण बनवता येत ना तुला. चाल चाल. भानू पाहिजे होते आता. ओ भानू. काय झालं? मध्येच का थांबलीस? चला. नाही ते मालकांना काहीतरी हवं असेल ना, मी बघून येते. काही गरज नाही. आम्हाला का हवं ना ते आधी बघ. त्याला का हवं असलं ना तो हाताने घेतो. सवय आहे त्याला. चला आत. तो माणूस येईल कुठल्याही क्षणी आता. मी अजून कामच नाही सुरू केलेलं. काय करू मला नीट दिसतच नाहीये. काय करायचं कळत नाही. कसं काम पूर्ण होणार? मालकांना लांबच दिसत नाही. मला काहीतरी करायला पाहिजे. काय झालं? मला लांबचं स्पष्ट दिसायला लागलं. पण मला जवळच नीट दिसत नाहीये. अहो काय करताय काय तुम्ही भानू? हे वाचता पण येत नाहीये. काय लिहिलंय? बघितलं कसं कामाला लावले मी. त्या दोघांना मी एकत्र येऊच देणार नाही. बघ तू. तुझ्या डोक्यात ना काय चाललंय ना तो देवच जाणे. अरे काय चाललंय हो भानू? हे असं काही करण्यापेक्षा तुम्हीच इथे या आणि मला मदत करा ना प्लीज. हो असं नका करू भानू. अहो कुठे आहात तुम्ही? मला वरती जायलाच पाहिजे. बघ मंगळसूत्र छान केले. किती तोळ्याचं ग? 5 तोळ्याचं केलं.
सगळा बोनस याच्यातच घातलाय. फराळ केला नाही वाटतं? नाही केलाय ना. केलंय? हो फराळ काय केलंय? तर थोडा पाठव तरी, बघते तरी चव काय आहे. हा? होते ना. हा. मालक अरे बरं झालं तुम्ही आला. तुम्ही काय केलं? मला सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसतंय, काय रंगीत दिसूनच नाहीये. थांबा. आता ठीक आहे. अहो कलर दिसतात पण फोकस नाहीये. कुठली वस्तू कुठे काय कळत नाही. अहो काहीतरी करावं प्लीज. आता ते कदम येतील 5 मिनिटात, माझी नोकरी जाणार बहुतेक आज. मालक तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना. मॅडमचा फोन असणार. मला नोकरीवरनं काढून टाकलं हे सांगायला. मॅडमचा फोन नाहीये, कदमाचा फोन आहे. घ्या. हॅलो. हो म्हात्रे, नक्की तुम्ही कितव्या मजल्यावर राहता? हो किती वेळ झाला जिना चढतोय, अजून पहिला मजला येत नाही हो. जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत कदम येणारच नाही. पण कसं काम करू मला दिसतच नाहीये. तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. थांबा, मी काहीतरी करते. मालक नीट दिसतंय का आता? दिसतंय पण डोळे इतके फिरतात की बाजूच्या टेबलवर ठेवून आता कटिंग करायला लागेल. एवढं फिरतात डोळे. नको काहीतरी करा हो. मालक त्यापेक्षा मी तुमचं काम करते ना. नाही 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 नाही, हे बघा, हे काम मलाच प्रामाणिकपणे पूर्ण करायचंय आणि ते मीच करणार आहे. अहो तुम्ही माझा चष्मा द्या ना आणून प्लीज. बरं. मालक आता दिसतंय? हो दिसतंय. हा. आता बघा पटापट काम पूर्ण करतो. होय. म्हात्रे, हो सॉरी 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 कदम जरा. हो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मलाच यायला लेट झाला. गेला 1 तास मी तुमच्या चाळीच्या पायऱ्या चढवत होतो. तुमच्या पायऱ्या सुद्धा अँटिक आहे तो. म्हात्रे, थोडं पाणी मिळेल का? देतो ना पाणी. 2 हा, मिनिट. मी देते. काय चहा वगैरे घेणार का? चहा हो नको हो, आधीच लेट झालाय. मॅडम ओरडत बसतील. पाणी घ्या. हा सावकाश सावकाश कदम. हा. हे घ्या. निघतो मी. हो हो. हा. थँक्यू. अहो थँक्यू कशाला म्हणताय? माझं कामच आहे ते. अहो पण मला हे कळत नाही, तुम्ही जर का चष्मा देऊ शकत होता तर एवढा वेळ का लावला? अहो माझा तोच प्रयत्न चालला होता, पण माझं ना कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. तुमची सासू ना लई गडबड करत होती, लई कामं सांगत होती मला. पण बरं झाला तुम्ही चष्मा. हो हा माझा चष्मा नाहीये. कुणाचा चष्मा आणलाय तुम्ही? शुभे, माझा चष्मा. अरे देवा, सासूबाई, अहो काय हे? सॉरी.